अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी शहरातील देशमुख गॅस एजन्सीमध्ये गेल्या काही दिवसापासून घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने ग्राहकांच्या संयमाचा बांध सुटला। गॅस मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेकडो ग्राहकांनी एजन्सीवर गर्दी करत गोंधळ घातला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखेडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन ग्राहकांशी संवाद साधला आणि या समस्येवर प्रभावी तोडगा काढला। देशमुख गॅस एजन्सीमध्ये सिलेंडरचा साठा मर्यादित झाल्याने अनेक दिवसापासून नागरिक चक्रा मारत होते। वारंवार विनंती करूनही गॅस मिळत नसल्याने ग्राहकांनी आक्रमक पवित्रा घेतला। या घटनेची माहिती मिळताच खासदार बळवंत वानखेडे यांनी थेट गॅस एजन्सी गाठली। यावेळी त्यांनी रांगेत उभ्या असलेल्या महिला आणि पुरुषांच्या व्यथा ऐकून घेतल्या। ग्राहकांचा रोष रास्त असल्याचे पाहून खासदारांनी घटनास्थळावरूनच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला। सामान्य नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहूनही हक्काचा गॅस मिळत नसेल तर हे प्रशासन आणि कंपनीचे अपयश आहे। अंजनगाव सुरजी येथील गॅस पुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करा अशा कडक शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना ताकीद दिली। जनसमर्थन न्यूज, अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती। कालावधी निघून गेल्यानंतरही जे शासनाचं प्रशासनाचं गॅसच्या टंचाईच्या बाबतीत जे नियोजन होतं ते आजही आपल्याला खोळंबलेलं दिसेल। वारंवार प्रशासन आणि शासन सांगते की गॅसची कुठेही अडचण नाही, गॅसची कुठेही टंचाई नाही, परंतु आज जे अंजनगावात मी पाहतो की रांगाच रांगा लागल्या, लोकांचा एकदम गोंधळ उडलेला आहे। लोक अक्षरशः एजन्सी मालकाच्या पाया पडण्यासाठी सुद्धा तयार आहेत। म्हणजे एवढी भीषण परिस्थिती आजही गॅस टंचाईच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते। सरकारचं 1 महिन्याचा जे ग्रामीण भागातला विषय आहे 45 दिवसात नंतर भेटेल, परंतु 2-2 महिने झाले काही लोकांना गॅस मिळाला नाही। म्हणून त्याचं कुठं नियोजन पुन्हा करणं गरजेचं आहे, याकडे लक्ष देण्याचं आहे किंवा सरकारनं सांगायला पाहिजे। सरकार एवढंच सांगते की गॅस टंचाई नाही, नंतर सरकारनं ही सांगायला पाहिजे की गॅसचा तुटवडा आहे, टंचाई आहे, लोकांनी धीर धरावा आणि अन्य साधनं वापरून आपलं जे काही दैनंदिन कारभार आहे, कामकाज आहे ते करावं, असं शासनानं कधीतरी खरं सांगावं, लोकांच्या भावनांना जपावं, हे या निमित्तानं मी सरकारला आवाहन करतो।